महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यातून महिलांनी छोटे छोटे उद्योग चालू केलेले आहेत, जसे की एकीने गिरणी टाकली आहे, स्नॅक सेंटर चालू केलेले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक फायर स्टेशनची एक आवश्यकता आहे, तर ते सुद्धा आपल्या प्रभागात व्हावं या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. माझे पती सुरेश चोंदे ह्यांच्यामुळे मी राजकारणात आले आणि त्यांची मला खूप चांगली साथ लाभली. आपण पाहतो की कोरोना सारखा भयंकर रोग आला आणि त्यावेळेस सगळेच नागरिक हवालदिल झाले होते. लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं. त्यावेळेस आम्ही सर्वांना ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना अन्नधान्याचे किट पुरवले. नमस्कार, मी आयेशा. तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन. पिंपरी चिंचवडचं महापालिकेचं इलेक्शन होत आहे आणि इलेक्शनमध्ये प्रभाग क्रमांक 26 मधून आरतीताई चोंदे या इलेक्शन लढत आहेत आणि त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत. त्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन लोकांमध्ये जातात? आरतीताई, नमस्कार, तुमचं स्वागत आहे. तुम्ही लोकांमध्ये जात आहात, प्रचार करताय, कुठल्या मुद्द्यांना घेऊन लोकांसमोर जाताय यंदा? नमस्कार, मी आरती सुरेश चोंदे, प्रभाग क्रमांक 26, विशालनगर, पिंपळे निलक, कसपटे वस्ती, वाकड, वेणूनगर या भागातून निवडणूक लढवत आहे. गेले 10 वर्षे मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माझे पती स्वर्गीय सुरेश चोंदे, आमदार आपले शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 10 वर्षात प्रभागामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. तर त्या विकास कामांच्या मुद्द्यावरतीच मी ही निवडणूक लढवू इच्छित आहे. कुठली कुठली विकास काम आपल्या इथे झालेत? मी प्रभागामध्ये जेव्हा फिरले तेव्हा लोकांचं असं म्हणणं आहे की आरतीताईंकडे एखादं काम घेऊन गेलं की ते होतच आमचं. कुठली कुठली कामं झालीत आपल्या इथे? आपल्या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नव्हतं, तर विशालनगर, पिंपळे निलक, वेणूनगर या ठिकाणी आपण विरंगुळा केंद्र बांधलेलं आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा होईल, त्यांना विरंगुळा केंद्रात जाऊन वाचन करता येईल किंवा इंडोर गेम खेळता येईल. तर यासाठी त्यांना ते विरंगुळा केंद्राचा उपयोग होईल, तर त्यांच्यासाठी आपण विरंगुळा केंद्र बांधलेलं आहे. प्रभागात सावित्रीबाई फुले उद्यानचं 2 टप्प्याचं दुसऱ्या टप्प्याचं काम झालेलं आहे. तसेच शहीद अशोक कामठे उद्यान झालेले आहे की तिथे छोटी मुलं जाऊन खेळू शकतील, किंवा आपल्यासारखे सर्वसामान्य लोक तिथे जाऊन वॉकिंग करू शकतात. आणि तिथं अनेक झाडांची लागवड केलेली आहे की त्यामुळे लोक मोकळा श्वास घेऊ शकतात, त्यांना चांगला ऑक्सिजन मिळतो. सकाळी सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात, तर तिथं त्यांना त्या गार्डनचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत आहे. आणि आपल्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीने काही उपक्रम घेतले गेले, वृक्षारोपण असेल किंवा मग हे रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा प्रकल्प असेल, तोही तुमच्या प्रभागामध्ये राबवला होता तुम्ही? हो, प्रभागामध्ये अनेक ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे. तसंच आमदारांच्या माध्यमातून आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प केलेले आहेत. म्हणजे अशा अनेक कामं केलेली आहेत. महिलांसाठी कुठले विशेष उपक्रम? कारण तुमच्याकडे बचत गट आहे, त्या माध्यमातून महिलांसाठी रोजगारी निर्माण होतोय. यशस्वी महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी आम्ही अनेक प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यातून महिलांनी छोटे छोटे उद्योग चालू केलेले आहेत, जसे की एकीने गिरणी टाकली आहे, स्नॅक सेंटर चालू केलेले आहेत, साड्यांचे व्यवसाय केलेले आहेत चालू. तसेच आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्वेलरी मेकिंग असेल, सोप मेकिंग असेल किंवा खाद्यपदार्थांचे क्लासेस आहे, पंजाबी मिठाई, बंगाली मिठाई, विविध प्रकारचे पराठे बनवणे, अशा अनेक प्रकारचे आपण क्लासेस घेतलेले आहेत की त्या माध्यमातून पुढे जाऊन महिला स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करतील आणि स्वतः सक्षमपणे मानाने जगू शकतील. तुम्ही 10 वर्ष नगरसेविका आहात. 10 वर्ष तुम्ही लोकांसाठी बरंच काम केलंय. मात्र आता देखील कुठलंही काम लगेच 5-10 वर्षात होत नसतं कुठल्याही प्रभागामध्ये. आता तुमच्यासमोर कुठले प्रश्न घेऊन लोक येतात की आरतीताई ही आमची कामं झाली पाहिजेत म्हणून? प्रभागामध्ये जी काही कामं आहेत आपल्याला शक्य होती 10 वर्षात ते आपण केलेली आहेत. पण इथून पुढे सुद्धा आपण भाजी मंडईचं आपल्या इथं आरक्षण आहे, ते भाजी मंडईचं आरक्षण विकसित करायचं आहे. विशालनगरमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सचे आरक्षण आहे, तर ते एक राहिलेलं आहे. तसेच एक पोलीस स्टेशन आपल्याला अद्ययावत करायचं आहे. आपण सध्या एक तात्पुरतं पोलीस स्टेशनचं
इथं उभा केला आहे विशालनगरला, पण आपल्याला चांगला अद्ययावत पोलीस स्टेशन करायचं आहे. आणि आपण पाहतो की झपाट्याने इथे लोकसंख्या वाढत आहे. म्हणजे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्या वाढते आहे. तसेच विशालनगर पिंपरी चिंचवड भागात सुद्धा खूप लोकसंख्या वाढत आहे. तर आपल्याला नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक फायर स्टेशनची एक आवश्यकता आहे. तर ते सुद्धा आपल्या प्रभागात व्हावं या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. कोरोनाचा काळ आपल्या सगळ्यांसाठीच अडचणीचा होता. त्या काळामध्ये कसं काम तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही केलेले आहे? आपण पाहतो की कोरोना सारखा भयंकर रोग आला आणि त्यावेळेस सगळेच नागरिक हवालदिल झाले होते. लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं. त्यावेळेस आम्ही सर्वांना ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना अन्नधान्याचे किट पुरवले. जिथे जिथे शक्य असेल तिथे आपण जेवण दिलेलं आहे, जेणेकरून नागरिक उपाशी राहणार नाहीत. सॅनिटायझर दिले, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या आहेत, किंवा प्रभागात सगळीकडे औषध फवारणी करणे, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या आणि रेमडेसिवीर इंजेक्शन किंवा प्लाझ्मा अशा अनेक प्रकारची मदत आपण लोकांसाठी केलेली आहे. त्यावेळेस त्याची खूप गरज होती आणि आम्ही सर्वांनी ती खूप चांगल्या पद्धतीने त्या कोरोनाच्या वेळात काम केलेलं आहे. आपण तुमच्या कामांबद्दल बोललो, मात्र आरती त्यांना कधी असं वाटलं की आपण आता राजकारणात जायला पाहिजे, लोकांसाठी काम करायला पाहिजे? माझे पती सुरेश सोंदे हे म्हणजे पहिल्यापासून राजकारणात सक्रिय होते. त्याआधी माझे सासरे सुद्धा सरपंच होते. माझे सासरे नारायणराव सोंदे सरपंच होते. त्यानंतर माझे पती सुरेश सोंदे ह्यांच्यामुळे मी राजकारणात आले आणि त्यांची मला खूप चांगली साथ लाभली. त्यांच्यामुळं मी राजकारणात आले आणि चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे लोकांच्या समस्या सोडवणे किंवा आपण काहीतरी समाजाचं देणं आहे, म्हणून आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून हे मी राजकारणात आले. म्हणजे राजकारण हे राजकारण नसून समाजकारण करायचं आपल्याला, म्हणून याच्यासाठी मी काम करत आहे. तुम्ही बरीच वर्ष राजकारणात आहात. घर सांभाळून राजकारण पण करणं हे महिलेसाठी कठीण असतं का सोपं असतं तसं त्या अर्थी? आपण म्हणलं तर तसं कठीण काहीच नसतं. जे काही करायचं आहे आपण आपल्या मनात इच्छा असेल किंवा उमेद असेल तर आपण ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. कठीण कुठलंच नसतं. फक्त एक आवड पाहिजे. आपल्याला आवड असलं की आपण बरोबर सवड करतो आणि ते काम चांगल्या पद्धतीने करतो. काय बदल झालेला जाणवतो जेव्हा तुम्ही मगाशी म्हणालात की 92 मध्ये तुम्ही समाजकारणात आलात, तेव्हापासून आतापर्यंत 2025 पर्यंत काय बदल झालेला जाणवतो तुम्हाला? म्हणजे माझे सासूबाई असतील, सासरे असतील, त्यांनी सर्वांनी मला हे काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यांची सर्वांची साथ लागली. आणि आता सुद्धा माझे सोन आहेत, मुलं आहेत, त्यांच्या सर्वांची साथ लाभते. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो. आणि येत्या काळामध्ये आता तुम्हाला लोकांनी समजा निवडून दिलं या इलेक्शन मध्ये पुन्हा, तर कुठल्या मुद्द्यांवर तुम्हाला काम करायचं येत्या काळात? येत्या काळामध्ये लोकांनी निवडून दिल्यानंतर प्रभागात जी काय अपूर्ण कामं राहिलेली आहेत किंवा जे काय अत्याधुनिक सोयी आहेत, सोयी सुविधा आहेत, म्हणजे आपण पाहतो की विशालनगर पिंपळे निलग भागात आपण रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलंय, स्ट्रॉम वॉटर लाईन आहे, ड्रेनेजची लाईन आहेत, ओव्हरब्रिज झालेत, अंडरब्रिज झालेत, अशा अनेक पद्धतीची कामं केलेली आहेत. आपण रक्षक सोसायटी ते 100 फुटी ध्वज उभारलेला आहे. रक्षक सोसायटीत एक अंडरपास आणि एक ओव्हरब्रिज असं दोन्ही कामं चालू आहेत. तर अशी विविध प्रकारची कामं झालेली आहेत. कसपटे वस्तीला एक आपण बालेवाडीला जोडणारा एक ब्रिज बांधलेला आहे. तर ते PCMC कडून आपले सर्व काम पूर्ण आहे. फक्त पुणे महानगरपालिकेकडून तो काम बाकी आहे. तर ते काम पूर्ण व्हायचे अजून, म्हणजे काम पूर्ण झालेलं आपल्याकडनं सगळं पूर्ण आहे. फक्त पुणे महानगरपालिकेकडनं त्याची अडचण होती. ते सुद्धा आता पूर्ण होईल, लवकरच पूर्ण होईल. तुम्ही मगाशी मला म्हणालात की आम्ही आमच्या कामांना घेऊन लोकांसमोर जातो आणि तुमच्या कामाचा अहवाल, कार्य अहवाल माझ्या समोर आहे. बरीच कामं झालेली तुमच्याकडून. मग कोरोना काळामध्ये अगदी रक्तदान असो, प्लाझ्मा दान असो, अशी कुठली कामं तुम्हाला 5 आता सांगता येतील की ज्या कामांवर आधारित लोकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे? म्हणजे लोकांसाठी आम्ही 24 तास उपलब्ध असतो. कुठलंही काम असो, काम छोटं मोठं कुठलं हे नसतं.
म्हणजे किरकोळ काम असलं तरी आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध आहे. म्हणजे एक जरी फोन आला की आम्हाला याची गरज आहे किंवा आमचे रस्त्यात लाईट नाहीये, स्ट्रीट लाईट नाहीये किंवा पाण्याची कमतरता असेल किंवा गटार तुंबला आहे, ही कामं एका फोनवरती आपण करत असतो. तसेच आपण 24 तास लोकांसाठी उपलब्ध आहे. आणि तुम्ही 92 पासून राजकारणात आहात. महिलांना जर राजकारणात यायचं असेल, तरुण मुलींना यायचं असेल, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अ, राजकारणात येणं म्हणजे आपण समाजकारणच करण्यासाठी आलं पाहिजे. म्हणजे तरुणांनी सुद्धा एक उमेदीने उत्साहाने इथं काम केलं पाहिजे. आणि तुमच्या मतदारांना काय आवाहन करायला या इंटरव्ह्यूच्या मार्फत? ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी आमच्या प्रभागातील प्रभाग 26 मधील सर्व मतदारांना आवाहन करते की गेल्या 10 वर्षात आपण मला जी साथ दिली, नगरसेवकाचे 10 वर्ष, तसे 3 वर्ष प्रशासकीय राजवट होती, तरी सुद्धा आपण सर्वांची कामं केलेली आहेत आणि आपण कायम लोकांच्या संपर्कात राहिलेलो आहोत आणि लोकांची कामं केलेली आहेत. तर आपण जशी मला मागच्या वेळेस साथ दिली, इथून पुढे सुद्धा आपल्या साथीची मला गरज आहे. आपण सर्वांनी यावेळेस सुद्धा मला साथ द्या आणि मला निवडून द्या आणि इथून पुढे सुद्धा त्याच उमेदीने त्याच ताकदीने आम्ही सर्वजण काम करू अशी मी ग्वाही देते. आरतीताई, जेव्हा ह्या परिसरामध्ये फिरताना विशालनगरमध्ये वगैरे, तर चोंधे पाटील हे खूप मोठं नाव आहे, लोकांना तुमच्यावर विश्वास आहे. तर मागच्या काही काळामध्ये तुम्ही समाजकारणासाठी कुठली कुठली कामं केली? प्रभागातील नागरिकांसाठी गेल्या 20 वर्षापासून म्हणजे इथं कुठंच दिवाळी पहाटचा कार्यक्रम होत नव्हता, तर आपण तो दिवाळी पहाटचा कार्यक्रम आपल्या प्रभागात चालू केला आणि गेल्या 20 वर्षापासून तो सातत्याने चालू आहे. महिलांसाठी नागपंचमीचा कार्यक्रम असेल, नवरात्रीमध्ये महाबोंडला असेल किंवा दत्त जयंती आहे, गणेश जयंती आहे, अशा अनेक धार्मिक कार्यक्रम आपण या प्रभागात घेतो. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वस्तू वाटप असेल किंवा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला जे काय करता येईल तर ते आपण करत असतो. आणि तुमचा मुलगा संकेत, ते पण राजकारणात आहेत. तरुणांचे कुठले प्रश्न घेऊन तरुण त्यांच्याकडे येतात संकेतकडे? तरुणांचं सशक्तीकरण किंवा सबलीकरण व्हावं, तर त्यासाठी माझा मुलगा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना त्यांनी सुद्धा बरेच कामं केलेली आहेत. आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत युवकांना प्रशिक्षण देऊन त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि एकंदरीत चित्र पाहता यावर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कुणाची सत्ता असेल असं वाटतं? भारतीय जनता पार्टीची. आणि किती मत येतील आपल्या जागा असं वाटतं तुम्हाला? 100च्या पार होणारच आहेत. अच्छा. केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा, तसेच पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा आपली भाजपची सत्ता येणार आहे आणि भाजपचं कमल उमलणार आहे. आरतीताई, तुम्हाला या पुढच्या आपल्या इलेक्शनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या इलेक्शन नंतरही तुमच्याकडून समाजकारणासाठी, राजकारणासाठी खूप चांगलं काम होईल, या आमच्या सदिच्छा तुमच्यासोबत कायम आहेतच. आरतीताईंनी आवाहन केलंय मतदानाचं, मात्र आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की आपण मतदान तर केलंच पाहिजे, मात्र अशा व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे जी व्यक्ती आपले काम करू शकते, जी सुशिक्षित असेल आणि जी आपल्या प्रश्नांना न्याय देऊ शकते. त्यामुळे या इलेक्शनमध्ये जरूर मतदान करा आणि त्याचबरोबर पाहत राहा ब्राऊन टाउन.